सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. प्रेमविवाहानंतर 19 वर्षीय पत्नीनं नवऱ्याशी न पटल्यानं 2 महिन्यातच माहेरची वाट धरली. हा राग मनात धरून नवऱ्यानं रस्त्यानं पायी जाणाऱ्या पत्नीचे 3 मित्रांसह एका कारमधून अपहरण केले. ही घटना सिन्नर तालुक्यातील पांगरे येथे 2 दिवसापूर्वी घडली असून शुक्रवारी हा प्रकार उघडकीस आला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला असून आईसमोरून या मुलीचं अपहरण करण्यात आलेलं आहे. दरम्यान अपहृत नवरीसह तिच्या पतीला पोलिसांनी शिर्डी येथून ताब्यात घेत अटक केलेली आहे. पांगरी येथील तरुणीनं आईवडिलांचा विरोध असूनही 20 जानेवारी 2025 रोजी गावातीलच वैभव अण्णासाहेब पवार या तरुणाशी विवाह केला होता. अचानक दोघांमध्ये किरकोळ भांडणं झालं. त्यातून ती माहेरी निघून आली. ती पुन्हा सासरी येत नसल्याचं बघून नवऱ्यानं 3 मित्रांना सोबत घेत बुधवारी पांगरी बस स्थानकात परिसरात ही मुलगी आई आणि भावासोबत पायी जात असताना पतीनं कारमध्ये घालून तिचे अपहरण केले. दरम्यान अपहरणाचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. तरुणानं या मुलीला प्रारंभी संगमनेर येथे कारनं नेत तिथे तिला उतरून घेत 3 मित्रांना कारसह माघारी पाठवून दिले. त्यानंतर या पती पत्नीनं बसनं लोणी आणि नंतर शिर्डी येथे प्रवास केला. तिथून ते गावी परतत असताना पोलिसांनी लोकेशन ट्रॅक करत शिर्डी येथून त्या दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर नवऱ्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून तरुणाला अटक केलेली असून त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. पण भविष्याचा विचार करून दोनही बाजूंकडून समेट घडून आला असला तरी पोलिसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.